तुम्ही ऐकलं असेल एक अमुक व्यक्तीची हार्ट अटॅकमुळे डेथ झाली आणि मग हळूच आपल्याला हेही कळतं की त्याची TMT किंवा त्याची कोरोनरी अँजिओग्राफी काही दिवसांपूर्वी नॉर्मल होती. मग असं होणं शक्य आहे का? हो, असं होऊ शकतं, पण याचे चान्सेस खूप कमी असतात. असं का होऊ शकतं? जर बॉडीमध्ये इन्फ्लमेशन असेल तर हार्टच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज नसताना सुद्धा इमिडिएटली ब्लॉकेज तयार होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जीवाचा धोका उत्पन्न होऊ शकतो. मग आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन आहे की नाही हे कसं समजणार? तर याच्यासाठी HSCRP नावानी एक टेस्ट असते. ही टेस्ट जर आपण केली, ही ब्लडची टेस्ट असते आणि या टेस्टच्या रिपोर्टवरून आपल्याला हे समजतं की आपल्या बॉडीमध्ये किती इन्फ्लमेशन आहे आणि आपल्या हार्टच्या नळ्यांमध्ये त्याच्यामुळे अक्यूटली ब्लॉकेज तयार होण्याची किती चान्सेस आहे. हे HSCRP जर तुम्ही केलं आणि त्याची व्हॅल्यू जर वाढून आली तर डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या देऊ शकतात. त्यांनी HSCRP कंट्रोल करू शकतो आपण आणि अक्यूट हार्ट अटॅक पासून स्वतःला वाचवू शकतो.